आता आपल्याला पुढची आकृती शिकायची आहे. पुढच्या आकृतीमध्ये काय काय लागतं, आता आपण 6 ते 7 नंबर पर्यंत शिकलो आणि 8 ते 9 नंबर ही आपण कालच्या पॅटर्न मध्ये शिकलो. ओके, आता इथपर्यंत तुला कळालंय पूर्णपणे? नक्की? ओके, आता आपल्याला 4 ते 10 छातीचा 12वा भाग. आकृती कुठे आहे? हे राहू दे, ही काढते. हे बघ, आकृती कुठे आहे? इथे आहे. 4 ते 10 छातीचा 12वा भाग. ओके, छातीचा 12वा भाग. छाती किती आपली? 84. 84चा 12वा भाग किती आहे? 7 सेंटीमीटर. किती आहे? 7 सेंटीमीटर. हे तू बघायचं. ठीक आहे, हे टाकलं छातीचा 12वा भाग. आपण कुठली किती मूळ छाती असू दे, मूळ छातीचा 12वा भाग टाकायचा. किती? 4 ते 10. ठीक आहे, आता 4 ते 10 टाकलं. कुठून टाकलं? 4 पासून आतमध्ये 10 नंबर आहे आकृतीवर. मग जिथं 12वा भाग येईल तिथं 10 नंबर दिला आपण. ठीक आहे, आता 4 ते 10 टाकलं छातीचा 12वा भाग. आता पुढे काय सांगते? 10 ते 11 2 सेंटीमीटर घेणे. किती? 2 सेंटीमीटर घेणे. किती? 10 ते 11 किती घ्यायचं? 2 सेंटीमीटर. ओके, 11. दहा ते 11 2 सेंटीमीटर घेणे. तर हे झालं. काल कसं तुला पॉइंट टू पॉइंट वाचलं की लगेच कळालं? तू वाचलं तरच कळतं, असं नाही डोक्याला धरून काहीच कळणार नाही. आता 10 ते 12 2 सेंटीमीटर आपण टाकलं. सॉरी, 10 ते 11 2 सेंटीमीटर टाकलं. 10 ते 12 2.5 सेंटीमीटर. किती? 2.5 सेंटीमीटर. 2.5. ओके, 2.5 सेंटीमीटर टाकलं. किती? 10 ते 12. ह्यांचे फिक्स माप आहेत, ह्यांचे चेंजेस नाहीयेत मापामध्ये. 4 ते 10 कळालं, 10 ते 11 कळालं, 10 ते 12 कळालं. ओके, 10 ते 13 सरळ पट्टीने रेषा. आता इकडे बघ, हे 10 ते 13. 13 कुठे? वरच्या साईडला आहे बघ, इथे नंबर. आता 13 कुठे द्यायचा प्रॉब्लेम येतो, मग आपण आकृती बघायची. कुठे? एकदम वरच्या साईडला. ही सरळ लाईन मारायची, तिथं 13 नंबर द्यायचा. सरळ लाईन येण्यासाठी आपण काय करतो? हा डिस्टन्स मोजतो. किती आहे? 16.23 आहे. तेवढाच घ्यायचा इथे. किती? 16.2 रेषा आहे, तेवढाच घेतलाय आपण. इथे 13 नंबर द्यायचा आहे. किती? 13. आता ही सरळ लाईन मारून घ्यायची. तू डायरेक्ट मारली तरी चालते, पण डायरेक्ट आपली सरळ येते का? नाही. त्याच्यामुळे आपण इथे जी स्ट्रिक्ट वापरली ह्या लाईन मारायला, ती स्ट्रिक्ट इथं वापरतोय. ठीक आहे, आता 10 ते 13 कळालं? एवढं कळालं? आता इथे बघ, 10 ते 13 सरळ पट्टीने रेषा मारणे. मारली? ओके. 10 ते 14 1 सेंटीमीटर खाली. कुठं घेतलंय 14 नंबर? 1 सेंटीमीटर खाली. इकडे आकृती बघ, आकृती कुठे? 1 सेंटीमीटर खाली. आता इथे एक लक्षात येत नाही, त्याच्यामुळे हा घेते मी. इथं घेतलं खाली. एवढं कळालं? वाचलं की कळतं. 10 ते 14 मध्य काढणे करणे व तेथे 15 नंबर देणे. 10 ते 14 कळायसाठी मी अपोजिट पेन वापरतीये. हा 14चा पॉइंट आहे, हा 13चा पॉइंट. कसा बसला? म्हणून तर मला नाही, ते कॉटन असलं मग वाटणार आहे. बघूया आपण. आपलं काय चाललंय आता? 10 ते 14चं मध्य काढायचं आहे. काय करायचंय? 10 ते 14चं मध्य करणे व तेथे 15 नंबर देणे. इकडे बघ, हे 14 आहे, हे 10 आहे, याचा मध्य केला, इथं 15 नंबर दिला. मग आपल्याला हे तेच करायचंय.
किती आहे 15.5. 15.5चं मध्य किती? 15.5ला 2 ने भागायचं. किती झालं? अर्धा सोडून दे वरचा. 15ला 2 ने भागलं किती झालं? 7.5. आणि अर्धा म्हणजे 5 पॉइंट असतात, त्याच्यातले 2 पॉइंट घे. 7.5 आणि 2 पॉइंट म्हणजे 7.25. 1 आणि 2 पॉइंटचा एवढा विषय नसतो, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथं 15 नंबर देणे. किती? 15. आता इथपर्यंत तुला कळालंय नक्की? तर 15 नंबर दिला. 10 ते 16 3 सेंटीमीटर. किती? 3 सेंटीमीटर. हे बघ इथं 16 आहे, 10 ते 16 3 सेंटीमीटर. ह्याचे फिक्स माप येतं, तुझ्या मनाने कुठलंच माप त्यात ऍड करायचं नाही. ठीक आहे. आता हे सगळे आपण नंबर देऊन घेतले, तर जसे शिकवले तशा प्रमाणे आपण नंबर देऊन घेतलेत. मला पट्टी दे. आता इथे तुझ्या लक्षात आलं का? हे पॉइंट टू पॉइंट आहे. व्यवस्थित तू टाकलंस तर तुला कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही वाचून टाकलंस तर. ओके. आता आपण काय सांगितले पुढे बघ. 10 ते 15 3 सेंटीमीटर घेणे. ओके. आता 14, 16 आणि 4 आतील मुंड्याचा आकार. आता हे जे तू जोडून घेतलेस 11 ते 14 जोडणे, तसेच 12 ते 14 ही जोडायचे आपल्याला. काय केले मी? सरळ पट्टीने जोडले 11 ते 14. हे बघ 12 ते 14 ही जोडले. 13 वरती आहे, 13चा पॉइंट गायब झालाय आता. ठीक आहे. एवढं जोडून घेतलं मी. इथपर्यंत तुला कळालंय? आता तुला सोपं जाईल इथून पुढं, अवघड जाणार नाही. थोडे दिवस त्रास होतोच, आता तो तर त्रास होणारच आहे. 14, 16, 4 आतील मुंड्याचा आकार. 14, 16 आणि 4 आतील मुंड्याचा आकार. हे आतील मुंड्याचा काय आता ते सांगते. हे बघ इथं 14, 16 आणि 4 हा आकार द्यायचा आपल्याला. ठीक आहे. तर मी देते आकार. थोडासा पेपर फिरवते. हे बघ आता हा 16 आहे, सॉरी 14 आहे. 14 ते 16 मी ब्लू पेनने देते आकार, म्हणजे तुला लक्षात येईल. हे बघ 14 ते 16 जोडलं. 14 पासून सुरुवात केली, 16 पर्यंत आणली. आता 16 पासून सुरुवात करायची, 4 पर्यंत द्यायची. याला स्केलही मिळतात, त्या स्केल जरी यूज केल्या तू तरी चालतात. ठीक आहे. आता दुसरा आकार 14 ते 4. हे बघ हे 14 आहे, हा 4 आहे. बाहेरील मुंड्याचा आकार. हा आतील मुंड्याचा आकार म्हणजे काय की पुढच्या भागाचा आकार असतो तो. आपल्या बॉडीला एक पुढच्या समोरच्या बाजूला एक खड्डा असतो, त्याच्यासाठी हा आतला आकार असतो. आणि हा वरचा काय असतो? बॅक साईडचा असतो. तिथं खड्डा असतो का आपल्या बॉडीला? नसतो, उठावदारपणा असतो. ठीक आहे. आता हे 2 आकार दिले आपण. ही झाले आपलं मुंड्याचा आकार. ओके. हे कळालंय तुला नक्की? इथपर्यंत कळालंय? आता मी पुढचं दाखवते थोडस तुला. ठीक आहे. 0 ते 17 छातीचा 12वा. आता हे आकृतीवर लक्षात येत नाही 17 कुठे आहे. आपली जी मूळ आकृती ती घ्यायची. 0 ते 17 छातीचा 12वा भाग. किती? 12वा भाग. किती घेतलाय? 7 सेंटीमीटर. ठीक आहे. किती? 0 ते 17. तुला कळायसाठी मी ब्लू पेननी मार्किंग करतेय. एवढं लक्षात आलंय? 17 ते 18 1 सेंटीमीटर खाली घेणे. 10, 13 ते 14 आपण खाली घेतला 1 सेंटीमीटर. सेम त्याच प्रोसिजर मध्ये 1 सेंटीमीटर आपल्याला खाली घेऊन 18 नंबर द्यायचा आहे. किती? 18. ठीक आहे. आता पुढचं बघ. डीप गळा असेल मागचा तर आपल्याला हा खाली घ्यायचा आहे.
डीप नसेल तर घ्यायचा नाही. डीप म्हणजे काय? खोल. पुढचाही खोल आणि मागचाही खोल जर गळा असेल तरच हा 1 पॉइंट खाली घ्यायचा, अन्यथा घ्यायचा नाही. 0 ते 19 हे माप 1 सेंटीमीटर घेणे. 0 इथे, 19 इथे, इथेही 1 सेंटीमीटर घ्यायचंय खाली. किती? 1 सेंटीमीटर खाली घेऊन तिथं किती नंबर द्यायचा आहे? 19. ठीक आहे. आता 19, 18 आणि 14 सरळ पट्टीने जोडणे. काय? सरळ पट्टीने जोडणे. ठीक आहे. जोडलं? वाचून वाचून टाकल्यावर काहीही प्रॉब्लेम येत नाही. 17 ते 20 पुढील गळ्याचा आकार. 17 ते 20 पुढील गळ्याचा आकार तुम्ही कुठलाही देऊ शकता. चौकोनी, गोल, षटकोनी, कुठला जो तुम्हाला आवडेल तो. पण आता मी गोल आकार देते. ठीक आहे. इथे मी छातीचा 12वा घेतलाय. आपल्या पुढचा गळ्याची खोली किती आहे? पुढचा गळा 19 सेंटीमीटर, सॉरी 18 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर 18 सेंटीमीटर घेण्यासाठी आपण 17चे जे पॉइंट आहे 17 ते 20 आपल्याला किती घ्यायचं? 18. माझा पॉइंट बरोबर लाईनीवर येतोय, मग मी इथंच घेते 20 नंबर. कुठं? 2च्या लाईनीवर येतोय माझा पॉइंट आणि क्रॉसच घ्यायचा आहे आपल्याला पुढचा गळा. हे बघ, हा 17ला पॉइंट पकडला. 17 ते 20, 18, 20 नंबर इथं दिला 18 घेऊन. माझा पुढचा गळा 18 त्यामुळे मी 18च घेतले. इथे 19 असेल तर 19 घ्यायचं. जर माप टाकून जर छाती रेषेच्या खाली माप जात असेल, छाती रेषा म्हणजे काय? 2 ते 4 ची रेषा. माप टाकूनही छाती रेषेच्या खाली जात असेल, जास्त खाली घ्यायचं नाही, हे लक्षात ठेव. छाती रेषेच्या खाली घ्यायचं नाही. छाती रेषा म्हणजे 2 ते 4 चं माप. जर एखाद्या कस्टमरला डीप गळा हवा असेल तर तू 1 सेंटीमीटर पर्यंत खाली घेऊ शकते, पुढचा गळा मोठा हवा असेल तर. ओके. 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त खाली घ्यायचं नाही. पुढील गळा डीप हवा असल्यास छाती रेषेच्या खाली 1 सेंटीमीटरच घेणे आवश्यक आहे. किती? 1 सेंटीमीटर, जास्त जायचं नाही. 20 ते 21 छातीचा 12वा भाग प्लस 1. 20 ते 21 छातीचा 12वा भाग प्लस 1. छाती किती आपली? 84. 84चा 12वा 7 प्लस 1 8. 20 ते 21 छातीचा 12वा भाग. ठीक आहे. 17 ते 21 सरळ पट्टीने जोडणे आहे का? 17 ते 21 सरळ पट्टीने जोडणे. हे जोडलं. आता 20 ते 17 गळ्याचा कोणताही आकार. 20 ते 17 गळ्याचा कोणताही आकार तुला आवडल तो आकार देऊ शकते, पण मी गोल देते. ठीक आहे. आता गोल देण्यासाठी मी काय करते? इथून शेप द्यायला सुरुवात करते. याचं मूळ माप नसतं, आपल्याला आवडल तसा शेप देता येतो. ठीक आहे. मी गोल आकार दिला गळ्याचा. तू इथे पंचकोनीही देऊ शकती, पण शिकायला पहिला आकार गोलच द्यायचा, म्हणजे दुसरे गळे कसे काढायचे ते कळतात. ठीक आहे. इथपर्यंत तुला कळालंय? एवढं पॉइंट टाकू शकती नक्की? अजून 2 पॉइंट सांगू? लक्षात येईल ना? वाचून टाकायचं, ह्याच्यात ऍड काही दुसरं करायचं नाहीये. आता बघ, 20 ते 17 जोडलं, परफेक्ट येईल तिथे 22 नंबर देणे. काय? तुमचा शेप, कोणताही आकार या लाईनवर जेथे तुमचा शेप परफेक्ट येईल, शेप आकार जिथे परफेक्ट येईल ह्या लाईनवर, इथून सुरुवात केली ह्या लाईनवर जिथे तुमचा शेप परफेक्ट येईल तिथं किती नंबर द्यायचा आहे आपल्याला?
22. किती द्यायचा आहे? 22. आहे का इथं दिलेला? हो. ठीक आहे. आता इथपर्यंत तुला कळालं. हो. हे पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचंय आणि लक्ष देऊन करायचंय, जेणेकरून ही जी आकृती आहे तो आपली, ह्या आकृतीवर टोटली 10 प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आपल्याला. किती? 10 प्रकारचे. ते कसे ते हळूहळू आपण शिकणार आहोत. ही तुला आकृती आली तर बाकीचे काहीच गरज लागत नाही कशाचीही. बरोबर? आता इकडे बघ, 20 ते 23 1 सेंटीमीटर. आता इथे 20 आहे. आकृती बघायच्या, त्याशिवाय कळत नाही. इथं 20 आहे, इथं 23 आहे. किती घेतले? 23. 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर घेऊन तिथे किती नंबर दिलाय? 23. किती दिलाय? 23. आता पुढं ज्या व्यक्तीचे शोल्डर उतरत असतील अशा व्यक्तीला ब्लाऊज 4 टक्स शिवायचा असेल तर त्या व्यक्तीला 20 ते 23 हे माप 1.5 सेंटीमीटर घेणे. कुठलं? हे जे आपण 1 सेंटीमीटर कंटिन्यू घेतो त्यांचं. जर एखाद्याचं शोल्डर उतरत असेल तर त्यांचं किती घ्यायचं? 1.5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर एवढं लक्षात आलंय? 23 ते 24 5 सेंटीमीटर. किती? 23 पासून खाली 5 सेंटीमीटर तिरकं लाईन वर घ्यायचं. ह्या तिरकं किती घेतलं? 5 सेंटीमीटर. हे फिक्स माप आहे बघा, याला चेंजेस नाही येत. 24. आजचं एवढे मला टाकून दाखवायचे आता तू. आणि 23 ते 24 जोडणे. ओके.